मित्रांनो, 15 जून ते 30 जून 2026 हा पंधरवडा कुंभ राशीच्या लोकांसाठी खूप वेगळा आणि आयुष्याला नवीन वळण देणारा ठरू शकतो. या काळात ग्रहांची स्थिती अशी तयार होत आहे की काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील तर काही गोष्टी अचानक धक्का देऊन जातील. एकीकडे नशिबाची साथ मिळेल तर दुसरीकडे काही लोकांचा खरा चेहरा समोर येऊ शकतो. त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी फक्त आनंदाचा नाही तर शिकवण देणारा देखील ठरणार आहे. 15 जूनची अमावस्या कुंभ राशीच्या मनावर खोल परिणाम करू शकते. या दिवसामध्ये तुम्ही बाहेरून शांत दिसाल पण मनात खूप विचार सुरू असतील. काही लोकांना अचानक जुने प्रसंग आठवू शकतात. जुन्या व्यक्ती पुन्हा संपर्कात येण्याची शक्यता आहे. काहींसाठी ही गोष्ट आनंद देणारी असेल पण काही लोकांना जुन्या जखमा पुन्हा आठवून मानसिक त्रास होऊ शकतो. घरात शांतता असली तरी मनात अस्वस्थता वाढू शकते. या पंधरवड्यात तुमच्या आजूबाजूचे लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतील. काही लोक तुमच्या प्रगतीमुळे जळफळाट करू शकतात. तुमच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवलं जाऊ शकतं. त्यामुळे स्वतःच्या योजना आणि वैयक्तिक गोष्टी प्रत्येकाला सांगू नका. विशेषतः 18 जून नंतर कोणावरही अंधविश्वास ठेवणं टाळा, कारण गोड बोलणारीच व्यक्ती मागून नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकते. नोकरी करणाऱ्या कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ संमिश्र राहू शकतो. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचं कौतुक होईल पण त्याच वेळी काही लोक तुमच्या विरुद्ध वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करू शकतात. वरिष्ठ अधिकारी अचानक तुमच्यावर मोठी जबाबदारी टाकू शकतात. ही जबाबदारी योग्यरित्या पार पाडली तर पुढच्या काळात मोठा फायदा होऊ शकतो पण हलगर्जीपणा केल्यास नाव खराब होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ थोडा सावध राहण्याचा आहे. नवीन डील किंवा पार्टनरशिप फायदेशीर ठरेल पण आतून काहीतरी गडबड असण्याची शक्यता दिसते. पैशांच्या व्यवहारात जास्त विश्वास ठेवू नका. काही लोकांना अचानक आर्थिक फटका बसू शकतो पण दुसरीकडे जे लोक खूप दिवसांपासून मेहनत करत होते त्यांना 25 जून नंतर अचानक पैसा मिळण्याचे योग आहेत. प्रेम संबंधात या काळात खूप चढउतार दिसतील. काही लोकांच्या आयुष्यात नवीन प्रेमाची सुरुवात होऊ शकते. अचानक एखादी व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होऊ शकते पण दुसरीकडे आधीपासूनच रिलेशनशिप मध्ये असलेल्या लोकांना गैरसमज, दुर्लक्ष आणि भावनिक अंतर जाणवू शकतं. काही लोकांना सत्य समजल्यामुळे मोठा धक्का बसू शकतो. विवाहित लोकांनी हट्टीपणा आणि शांत राहणं दोन्ही शिकणं गरजेचं आहे. 25 जूनची निर्जला एकादशी कुंभ राशीसाठी खूप महत्वाची ठरू शकते. या दिवसानंतर नशिबाची गती बदलताना दिसेल. काही लोकांना अचानक अडकलेले पैसे मिळतील. काहींना नवीन कामाची संधी मिळू शकते. या दिवशी भगवान विष्णूची पूजा आणि दान केल्यास मानसिक शांती मिळू शकते पण या दिवसापूर्वीचा काळ तुम्हाला संयमाची परीक्षा देणारा राहील. प्रदोष व्रताचा प्रभाव कुंभ राशीवर खोल दिसत आहे. भगवान शिवाची पूजा केल्याने नकारात्मक विचार कमी होऊ शकतात कारण या काळात काही लोकांना रात्री बेचैनी, विचित्र स्वप्न किंवा अचानक भीती जाणवू शकते. काही वेळा कोणतेही कारण नसताना मन घाबरल्यासारखं होईल. त्यामुळे मन मजबूत ठेवणं खूप गरजेचं आहे. 29 जूनची वटपौर्णिमा मात्र घरात पुन्हा आनंद आणू शकते. कुटुंबातील तणाव कमी होईल. काही लोकांना घरात शुभ कार्याची बातमी मिळू शकते. नातेसंबंध सुधारतील आणि घरात शांत वातावरण निर्माण होईल. विशेषतः महिलांसाठी हा काळ भावनिकदृष्ट्या महत्वाचा राहू शकतो. आरोग्याच्या बाबतीत कुंभ राशीच्या लोकांनी विशेष काळजी घ्यावी. थकवा, झोप न लागणे, डोकेदुखी, पोटाचे त्रास आणि मानसिक ताण वाढू शकतो. काही लोकांनी वाहन चालवताना सावध राहावं कारण किरकोळ दुखापतीचे योग दिसत आहेत. विशेषतः 19 जून, 23 जून आणि 27 जून हे दिवस थोडे जपून राहण्यासारखे आहेत. या पंधरवड्यात शनिवारी शनिदेवाला तेल अर्पण करा.
ओम नमः शिवाय किंवा ओम शम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करा. अमावस्येला गरजू लोकांना काळ्या वस्तू किंवा अन्नदान केल्यास चांगले परिणाम मिळू शकतात. कारण या काळात कुंभ राशीवर नजरेचा आणि मानसिक ताणाचा प्रभाव जास्त जाणवू शकतो. एकूणच 15 जून ते 30 जून 2026 हा काळ कुंभ राशीसाठी काही गोष्टी हिरावून घेणारा तर काही नवीन देणारा ठरू शकतो. काही लोक दूर जातील पण त्याच वेळी नशीब नवीन दार उघडताना दिसेल. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत शांत राहून निर्णय घेणं आणि स्वतःवर विश्वास ठेवणं खूप महत्वाचं आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.